केळीच्या पानातली ही जी फुलं आहेत त्यांना साफ कशी करायची ती दाखवतो आम्ही. आता आपण एक अशी पाकळी घ्यायची, तिला हातावरती थोडंसं रगडायचं, मग नंतर ते फूल मोकळं होतं. मग त्यातून ही जो दांडा निघतो त्याला धरायचा आणि हा जो पापुत्रा आहे त्याला असा ओढायचा, त्याच्यासोबत हा पण निघून येतो. हे बघा निघालं. आणि हे फुल आपल्याला भाजी करायला घ्यायचं. आता हे बघा, ते जे केळीचं फुल होतं त्याच्यामध्ये हे कोंब निघाले. मग आपण ताटामध्ये पाणी घ्यायचंय, का तर बाबा ह्याला चिकटपणा जास्त असतो, मग ते चिटकू नये जास्त ताटाला, म्हणून ताटात पाणी घ्यायचं आणि मग हे असं बारीक बारीक चिरून घ्यायचंय. हे बघा हे. आता ही जी फुलं आहेत आपण साफ केलेली ती पण आपण चिरून घेऊया. हे अशा प्रकारे धरायचं आणि कापायची फुलं. ही भाजी आपण स्वच्छ पाण्यात, मिठाच्या पाण्यात धुवून घेतली आणि त्यानंतर उकळत्या पाण्यात 5 मिनिटं शिजवून घ्यायची. आता हे जे मटेरियल आपलं तयार झालंय त्याच्यामध्ये आपण केळी फुलाची भाजी जी आपण शिजवून घेतली ती आपण त्याच्यात टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची.